लोक जमा केल्यानंतर आमचा पंचनामा फाडला आणि आम्हाला लोटलाट केलं. अरे निकालो रे अपने सिलेंडर असं म्हणून त्यांनी याच्यातले 5 सिलेंडर उचलून नेले. अमरावती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. दर्यापूर शहरात विविध व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. दरम्यान दर्यापूर मधील अंजनगाव टी पॉइंट परिसरातील काही हॉटेलमधून महसूल विभागाने घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. यावेळी जमावाने अधिकाऱ्यांची धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची माहितीही मिळाली आहे. तसेच जप्त केलेले काही सिलेंडर सरकारी वाहनातून काढून काही जण ते घेऊन गेल्याची घटनाही घडली. या प्रकारामुळे परिसरातील काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभरानंतरही सिलेंडर घेऊन गेलेल्या व्यक्तीपैकी कोणीही हजर झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे. सिलेंडर जप्तीची कारवाई करताना जमजम हॉटेलमध्ये 2 सिलेंडर आढळून आले घरगुती गॅस वापरायचे. आम्ही त्यांना मागितलं तर त्यांनी एक जबरदस्तीनं त्याच्या वडिलाकडे पाठवलं घरी, घरचं आहे म्हणून, आणि एक त्यांनी दिल्यानंतर इथं त्यांनी लोक जमा केले. लोक जमा केल्यानंतर आमचा पंचनामा फाडला आणि आम्हाला लोटलाट केलं. अरे निकालो रे अपने सिलेंडर असं म्हणून त्यांनी याच्यातले 5 सिलेंडर उचलून नेले. काय पुढील कारवाई काय करणार? पुढील कारवाईसाठी सुनील वानगाळे साहेब यांना पाचारण करण्यात आलं होतं. त्यांनी प्रतिनिधी पाठवलेला आहे. आमचे सिलेंडर भेटले नाही तर आम्ही EC ॲक्ट दाखल करणार आहे, जीवन आवश्यक वस्तू.